तसं फार मांडावंही लागू नये आणि विचारावंही लागू नये म्हणून एक सविस्तर नोट आपल्याला दिलेली आहे. त्याच्यामध्ये कोरोनाचं महासंकट पुण्यापासून सुरू झालं महाराष्ट्रामध्ये आणि त्यात जे जे केलं ते लिहिलं आहे. याच्यामध्ये त्याला प्रसिद्धी मिळावी अशी पण कल्पना नाही, कारण हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य असतं. त्यामुळे त्याची आकडेवारी मी मांडत नाही. मी फक्त दोन चांगले उपक्रम आपण करतो आहोत जे शहरातल्या अन्य लोकांनी करावे, अन्य पक्षाच्या सुद्धा, म्हणून मी आज मांडायला आलो आहे. एक, मराठा आरक्षण या विषयावर मी बोलणार आहे. दोन, आणि मग तुम्ही विचारणाऱ्या प्रश्नांना उत्तर देणार आहे. तर त्याच्यामध्ये एक, आपण आता साधारणतः 15 जुलैला सुरू करू किंवा प्रतिबंधित क्षेत्र ही वाढत चालल्यामुळे थोडं 20 करायला माहित नाही. पण एक कल्पना माझ्या डोक्यात आली की आपण ज्यांच्या घरी हातावर पोट आहे असे जे 20 उद्योग येतात, रिक्षा येतो, भाजी विकणं, घरी काम करणं, म्हणजे 12 बलुतेदार प्लस नव्याने निर्माण झालेले 8, या 20 हातावर पोट असणारे उद्योग ज्यांच्या घरी आहेत त्यांचं सगळं सुरळीत सुरू व्हायला डिसेंबर जानेवारी सुद्धा उजाडेल. मग काय कधी सुरू होतं, मध्येच पुन्हा लॉकडाऊन, पुन्हा संचारबंदी, आणि म्हणून मग अशांच्या घरातल्या मुलाला किंवा मुलीला 1 महिना जॉब द्यायचा आणि त्याचा पगार आपण द्यायचा. जॉब त्याने केला पाहिजे, हे अनुदान नाही. असं म्हणून नोकऱ्या जिथे आहेत त्याने 1 रुपया त्या नोकरीला घेतलेल्या मुलाला द्यायचा नाही, आम्ही देणार. पण जिथे जॉब आहे आणि जॉब देता येईल असंचं कॉम्बिनेशन करून आपण पुण्यामध्ये एक उपक्रम सुरू करतोय. आम्हाला 182 जणांनी आम्हाला नोकऱ्या हव्यात अशी नावं नोंदवली आहेत. कोल्हापूरमध्ये तर एकूण 330 नावं नोंदवली गेली आणि 165 जण जॉईन झाले. तिथे जो पॅटर्न असेल तोच इथे असेल की पहिल्या दिवशी 500 रुपये आम्ही त्याला देतो त्याच्या पेट्रोलसाठी. तिसऱ्या दिवशी, कारण का तर त्याची कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे, तिसऱ्या दिवशी आम्ही त्याला महिनाभर पुरेल असं रेशन किट देतो. 15 दिवसानंतर 2,500 पगार देतो आणि 15 दिवसानंतर 2,500 पगार देतो. महिन्याभरानंतर त्या एस्टॅब्लिशमेंटला वाटलं की हे पोरगं चांगलं आहे तर त्यांनी त्याला कंटिन्यू करावं. अदरवाईज महिनाभर संपलं. 5,000 रुपये ज्यावेळेला अशा कुटुंबाला मिळतात त्यावेळेला त्याचं घर 2 महिने चालतं. आणि ही त्यातली कल्पना आहे. आणि हे कोल्हापूरला सुरू झालं. पुण्याला दर आठवड्याला असा विषय येतोय की यातली बरीच मुलं ही अशा प्रतिबंधित क्षेत्रातली आहेत, मग ती कशी येतील, मग ती कशी येतील, केव्हा तरी ते आम्ही आता शेवटी सुरू करू. मी अतिशय नम्रपणे असा दावाही करेन की ही जी केंद्रामध्ये 4 महिन्यावाली योजना आहे त्याचं बीज ह्या योजनेमध्ये आहे. आणि त्या 4 महिन्याच्या योजनेमध्ये 116 जिल्ह्यामध्ये 50,000 कोटीची योजना मोदींनी घोषित केली. तर हा एक उपक्रम की जो माझं असं मत आहे, म्हणजे आम्ही त्या जाहिरातीतच लिहिलं की ज्यांना स्वच्छतेचं काम सोडून, स्वच्छतेचं काम नाही देणार आम्ही, ते सोडून कुठलंही काम करण्याची तयारी आहे. हॉटेलमध्ये बेटर, एखाद्या बँकेमध्ये कस्टमरला आत सोडणे, असं कुठलंही काम करण्याची तयारी आहे, अशानेच अप्लाय करा. आणि खूप उत्साहाने मुलं येत आहेत. लोक म्हणत आहेत की बाबा पाठवा, आम्ही पण देऊ की 2,000 रुपये, दॅट विल बोनस, म्हणजे आम्ही काही नाही म्हणत नाही. पण त्याला 2 वेळचा चहा तुम्ही द्यायचा, बाकी त्याच्याकडून काम करून घ्या. कारण ते काम करूनच पैसे मिळाले पाहिजेत. तर पुढे आयुष्यात तो त्याच्या नातवंडांना गोष्ट सांगेल की कोरोना होता, घर सफरत होतं, मी महिनाभर जॉब केला आणि 5,000 रुपये मिळाले आणि 2 महिने घर झालं. असा एक उपक्रम. दुसरं, पुण्यातली संख्या अचानक वाढायला लागली. खूप दिवस आपल्याकडे 200, 180 या रेंजमध्ये आपण होतो. आता ते एक कारण टेस्ट वाढवलं हेही आहे. आणि टेस्ट वाढवणे आवश्यक आहे याचं कारण, टेस्ट वाढवून एकदा सॅच्युरेशन पॉईंट आणायला लागेल. सॅच्युरेशन पॉईंटचा अर्थ असा असतो की आता संपलं, तर हे टेस्ट वाढल्याशिवाय होणार नाही. एकदा सगळं म्हणजे मग 70 लाख लोकांचं चेक करणं तर नाही प्रॅक्टिकल, पण मॅक्झिमम लोकांच्या, संशयास्पद लोकांच्या टेस्ट करण्यातून सॅच्युरेशन पॉईंट. आणि त्यामुळे महानगरपालिकेने टेस्ट जास्त सुरू केला, पेशंटही जास्त वाढले. तर याच्यामध्ये मी सगळा अभ्यास केला 1-2 आठवड्यापूर्वी. तर असं लक्षात आलं की ज्यावेळेला 6,000 पेशंट होते ॲक्टिव्ह पेशंट, त्याच्या बरं होण्याचं प्रमाण पुण्यात जास्त आहे, तर त्याच्यामध्ये 4,000 हे असिम्टमॅटिक, म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे पण त्याला लक्षणं काहीच नाही, आणि पॉझिटिव्ह आहे पण त्याला लक्षणं अगदीच प्राथमिक आहे.
अशी 4,000 मला लक्षात आले. तर मग मी असा विचार केला की जर ह्या 4,000 लोकांना आता महानगरपालिका असं म्हणत असेल की तुम्हाला लक्षणं नाहीत त्यामुळे तुम्ही घरी राहिलं पाहिजे, तर दोन कारणाने तो घरी राहणार नाही. एक तर घरात जो काही जागतिक हव्वा निर्माण झाला त्यातून मग किती प्रेम असलं तरी घरचे लगेच म्हणतात की याला लवकर हलवा नाही तर आम्हाला होईल. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग जो आहे तो घरा लहान आहे, पुढे ठेवण्यात आला. आणि त्यामुळे महानगरपालिकेला समजा ॲक्च्युअल पेशंट 2,000 जे आहेत त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं असेल, या असिम्टमॅटिकने एक बेड कन्झ्युम करायचा नसेल म्हणजे वापरायचा नसेल का तर तो पेशंट लावाय, तर मग मोठ्या प्रमाणावर समाजामधल्या काही संस्थांनी पुढे येऊन कोणी 25, कोणी 50, कोणी 100 असे 2-3 हजाराची व्यवस्था ही आपल्या यंत्रणेतून करायला लागेल. त्याला पर मॅन महानगरपालिकेने पैसे द्यायला सुरुवात झाली की झालाच भ्रष्टाचार. आम्ही अशा प्रकारचं असिम्प्टोमॅटिक सेंटर तुम्ही चालवा असं म्हणतो आणि पर मॅन पर डे आम्ही 1,000 रुपये देणार की झालाच भ्रष्टाचार. आपापल्या माणसानं कामं देणं सुरू होईल. त्यामुळे ज्याला सामाजिक दायित्व वाटतं त्याने ते करावं. पण त्याच्यावर खूप व्यवस्थित मेहनत घेऊन कारण याच्यात रिस्क पण असते का हा असिम्प्टोमॅटिकचा अचानक सिम्प्टोमॅटिककडे जाऊ शकतो. आणि त्यामुळे महानगरपालिकेने त्याला परवानगी देणं, कलेक्टरने त्यांना परवानगी देणं, महानगरपालिकेने आरोग्याची जबाबदारी घेणं, ती मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की ती कोणी घ्यायची नाही. ती ते महानगरपालिकेने घेतली पाहिजे. त्यांचा डॉक्टर दिवसातून एकदा राऊंडला आला पाहिजे, त्यांनी चेक केलं पाहिजे, अरे हा जरा थोडा सिम्टम्सकडे जायला लागला तर त्यांनी शिफ्ट केलं पाहिजे. पण 2 वेळचं जेवण, एक वेळचा चहा, नाश्ता, 3 वेळा गरम पाणी, 2 वेळा काढा, असं जे काही आहे की ज्यातून असिम्प्टोमॅटिक नॉर्मली 4 दिवसात घरी पाठवायला, 5 दिवसात घरी पाठवायला हरकत नाही, असं केंद्राचीच गाईडलाईन आली, राज्याची गाईडलाईन आली. त्याची 5 दिवसांनी टेस्टही घेऊ नका असं केंद्राने म्हटलं, राज्याने म्हटलं. तर अशी व्यवस्था आपण करावी की ज्यात सगळा खर्च आपण करायचा, फक्त डॉक्टर रोजचा जो आहे तो महानगरपालिकेनेच पाठवला पाहिजे. असं एक सेंटर जैन समाजाला मिळालं आहे 50 जणांचं. त्यात जैन समाजाने ॲडिशनली स्वतःचा डॉक्टर ठेवला आहे, पण रिस्क नको म्हणून महानगरपालिकेला म्हटलं की रोजचा तुमचा एक राऊंड व्हायला पाहिजे. मला हायवेला एक चांगलं हॉटेल मिळालं. पुणेत कुठे काय नाव आहे? पुणेत हां डॉर्टिन नावाचं एक हॉटेल मिळालं की जिथे 100 जणांची व्यवस्था होईल. काल माझं त्यांचं बोलणं होऊन पर मॅन पर डे किती वगैरे सगळं आमचं बोलणं झालं. आणि महानगरपालिका आणि कलेक्टरला मी कधी नियमाच्या बाहेर जात नाही त्यामुळे पत्र मी दिलं. तर त्यांनी एकदा जैन समाजाला जशी एक ऑर्डर दिली, तुमच्या नोटमध्ये मी दिली आहे तशी आम्हाला दिली की आम्ही सुरू करू. याच्यामध्ये कार्यकर्त्यांच्या 8-8 तासाचे शिफ्ट लावू, PPE किट घालून. आणि त्यांनी मग येणार त्यात आम्ही लिहिलं आहे की कॉर्पोरेशनने त्याला हे म्हणायचं की तो असिम्प्टोमॅटिक आहे त्यामुळे घरी राहा. तो म्हणणार की नाही मी घरी राहणार नाही, तर कॉर्पोरेशनने हा असिम्प्टोमॅटिक आहे तुमच्याकडे ह्याला दाखल करून घ्या असं पत्र द्यायचं. तर आम्ही त्याला दाखल करून घेणार. आम्ही ऑन होऊन काही याच्यात रिस्क घेणार नाही. असं किती दिवस चालवायचं? तर संकट आहे तो पण चालवायचं. असं आता 2 घोषणा करायला मी आलो. एक महिन्याचा जॉब. तो 1 महिन्याचा जॉब तुम्ही किती लोकांना देणार? तर आता तर 182 नाव आले, बघू किती जणांना द्यायचं. पण त्यातही माझा नेहमीचा स्वभाव आहे त्याप्रमाणे स्काय इज द लिमिट असंच मी म्हणेन की ज्या ज्या मुलांना आवश्यकता आहे त्यांनी यावं, 1 महिना काम करावं. तुमचे पत्रकार संघाची 2 मुलं पाठवा, मी त्यांना काही ना काही काम द्या त्यांना, आणि फक्त महिन्यानंतर सर्टिफिकेट या पोराने चांगलं काम केलं. अशा 2 गोष्टी मी मांडल्या. यावर विचारण्याचं काही कमी असतं, पण तरी असेल तर विचारा. म्हणजे कोरोना विषय धरून मग मी थोडं मराठा आरक्षणाकडे जाणार आहे. नाही, मी तुमच्या माध्यमातून उलट लोकांना आव्हान करतोय, तुम्ही पत्रकार संघाला पण एक सुरू करा. असं 3-1 हजार पेशंट्स हे असे असिम्प्टोमॅटिक जर NGOजकडे गेले तर मग महानगरपालिकेला ज्याला पेशंट म्हणतात त्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करता येईल असं माझं मत आहे. आपल्या शहरात व्यायामशाळा आणि हे पण बरेच आहेत. समाज मंदिरं महापालिकेने बांधलेली, तर लोकल लेवलला सगळे नगरसेवक वगैरे तिथेही करू शकतो. तर काय मध्ये आहे, एक खूप मोठा सिरियस विषय हा आपल्या सगळ्यांनी चिंता करण्याचा आहे की मगाशी म्हटलं ना की घरातल्या अत्यंत प्रेम असणाऱ्या माणसाला जरी झाला तरी म्हणतात की लवकर ॲम्ब्युलन्स घेऊन याला घेऊन जा. कोणी आपापल्या कॉलनीमध्ये क्वारंटाईनला तर सिम्पटम्स नसतात ना, तो पॉझिटिव्ह व्हायचा आहे. त्याचे 3 प्रकार आहेत. मग तो क्वारंटाईन का गेला तर त्याच्या जवळचा कोणीतरी सापडला, म्हणून त्याला असं सांगितलं गेलं की तू
थोडं 4 दिवस बाजूला राहा, तर त्यालाही परवानगी देत नाही. आमच्या कॉलनीत नको, आमच्या कॉलनीत नको, आमच्या कॉलनीत नको. दादा हां दुसरं काळे तुम्ही जे विचारलं ना हां समाज मंदिर वगैरे काही ठिकाणी जागा आहेत. समजा हा हॉल आहे, इथे एक 25 लोकांना आपण राहायची व्यवस्था करू, पण इथं राहणाऱ्या लोकांना गरम पाणी, टॉयलेट, आंघोळ, थोडंसं फिरायला जागा, म्हणजे परत ते इथं राहण्यापेक्षा म्हणजे खोलीत जरी राहिले तरी माणूस आहे तास 2 तास बाहेर जाईल, तर बाहेर मग सगळे रेसिडेंट्स आहेत, त्यांना वाटतं हे सेंटर माझ्या इथं. तो विरोध सुरू झाला आहे लोकांचा की आमच्या इकडं नका आणू तुम्ही, हे तुम्ही तिकडे हॉस्पिटल वगैरेला ठेवा, आमचं हे सेंटर करू नका कारण आम्हाला होईल. तर असे अनेक लोक आम्हाला आता कॉन्टॅक्ट करतात, हात जोडतो बाबा पण आमच्या इथं तुम्ही पेशंट आणू नका. हा विरोधही व्हायला लागला आहे लोकांचा. आणि मग त्यांचे चहा नाश्ता जेवणाची व्यवस्थेपासून अनेक गोष्टी, असं नाही नुसतं की माणूस राहिला की त्याला आणि 10 गोष्टी आपल्याला द्याव्या लागतात, त्या देऊ शकल्या नाही की मग बोंब होते, तुम्ही आम्हाला आणून ठेवलं पण आम्हाला इथे आंघोळीला पाणी नाही, आमचं टॉयलेट. कारण तिकडे कसं आहे मंगल कार्यालयासारखी 20-20 40-40 टॉयलेट नाही आहेत, 1 किंवा 2 टॉयलेट असतात, त्याच्यावर सगळा भार पडतो. आता आंघोळीसारखं आहे, थोडं प्रायव्हसी लागते, थोडी लेडीज राहणार त्याच्यात, कसं करणार. त्यामुळे हे प्रश्न निर्माण झाल्यामुळे काही ठिकाणी जागा उपलब्ध आहे दादा, पण त्याला इन्फ्रा आपलं उभं नसल्यामुळे आपण तिथे करू शकत नाही. त्याला एक असं आता एक आलं की महापालिकेकडे जनरल बेड भरपूर उपलब्ध आहेत. हो. आत्ताच्या कंडिशन पेशंटचे जसं टेस्ट वाढतायत, पेशंट वाढतायत, समोर जास्तीत जास्त येते, रोज आपण आरोग्य वाढतो. आता मुळात एक गरज आहे ती ऑक्सिजन बेडची, व्हेंटिलेटरची आणि आयसीयू बेडची. यासाठी आपण काय करणार आहोत का, जर आपण अशा उपलब्ध करून देत असतो जी पालिकेला आत्ता जी गरज आहे. ऑलरेडी आम्ही सगळ्या आमदारांनी 50-50 लाख रुपये आणि प्रत्येक नगरसेवकाने 12-12 लाख रुपये आणि दोन्ही खासदारांनी 1-1 कोटी रुपये असे 13 का 14 कोटी रुपये महानगरपालिकेला केवळ आणि केवळ हॉस्पिटल अपग्रेडेशनसाठी दिले. मग माधुरीताईंसारख्यांनी ॲडिशनली दिले. ते कशासाठी दिले? मास्कसाठी दिले. मग किर्लोस्करकडून त्यांनी एक गाडी फवाराची करून घेतली वगैरे, तो तेही त्यांनी आमदार निधीतून केलं आणि अजित पवारांनी त्याला परवानगी दिली, कारण आमदार निधीतून काय करायचं ह्याचे गाईडलाईन्स असतात, तर ते माधुरीताईंना मिळाली परवानगी. पण आम्ही सगळ्यांनी परवानगी ऑलरेडी असणारं हॉस्पिटलच्या फॅसिलिटी अपग्रेड करण्यासाठी म्हणून दिले आहेत. आता त्याने त्यातली इफिशियन्सी दाखवली पाहिजे, त्यातून व्हेंटिलेटर खरेदी केली पाहिजेत. आणि मुळात व्हेंटिलेटर वगैरे खरेदी केली तरी त्याला आवश्यक मनुष्यबळच नाही, पालिकेमध्ये डॉक्टर्स मिळत नाहीत. त्यासाठी टेम्पररी भरावे मग आता काय. जनरल आता गेल्या आठवड्यात त्यांनी मला वाटते मोठं कॅम्पेन सुरू केलं आहे की ही मोठी आवश्यक बाब आता झाली असं त्यांनी केलं सुरू. बेड मिळत नाही. आता लोक रस्त्यावर काही डेट्स पण झाल्या, अगदी माहिती घटना अशा, आता बेड मिळत नाही. त्यातूनच हा प्रस्ताव मला वाटतो की जर आपण मी सगळ्यांना म्हणतोय, त्यातूनच असिम्टमॅटिक एकदा हॉस्पिटलमधून बेड कन्झ्युम करणं आपण कमी केलं ना, तर ते चा विषय महापालिकेकडून नाहीये. अरे बाबा हो काही असिम्टमॅटिक तिथे आहेत. हां आणि पेशंट 6,000 7,000 आहेत, 7,500 पेशंट आज आहे. प्रश्न एवढाच आहे की हॉस्पिटलमधले आयसीयू जे आहेत तिथं गर्भ श्रीमंत लोक बेड अडवून आहेत, त्याच्यावर काय बोलणार. ज्याला गरज नाही अशी माणसं त्या ठिकाणी बेड अडवून आज आहे. महापालिकेत सत्ता आपली आहे, पुण्याने एक अतर्फी मॅन्डेट आपल्याला दिलेलं आहे. पुणेकरांच्या आजच्या आरोग्याबाबत काय भूमिका असणार. निव्वळ एक सीसीसी सुरू करून हा प्रश्न मिटणारा नाहीये दादा. नाही, मी हे काही महानगरपालिकेला पूरक करत नाही, मला माझ्या सामाजिक संवेदना मी करतोय, त्यामुळे असं काही म्हणण्याचं कारण नाही. पण मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेत सुद्धा किमान 6 ठिकाणी आम्ही सुरू केलं. मग आम्ही घाटकोपरला सुरू केलं, त्याच्यानंतर आम्ही कांदिवलीला सुरू केलं. त्यामुळे सरकार कोणाचं आहे नाही हा मुद्दा नाही. आता प्रश्न नाही ते. ऐका ना, मला प्रश्न कळला. मग त्यामुळे सरकार कोणाचा आहे हा मुद्दा नाही, तर आपल्याला प्रशासनाला मदत करून त्यांच्याकडे ज्या अपुऱ्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये हा भाग आला की आपण काय करू शकतो. तर तुम्हीच शब्द वापरलात की अनावश्यक काही लोकांनी बेड कन्झ्युम केलेत. तर हे जे अनावश्यक बेड कन्झ्युम करणं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला जर त्यांना असं म्हणता आलं की तुम्ही एकदा घरी जाऊ शकता, घरी यायला भीती वाटते का, तर चला हायवेला एक चांगला हॉटेल आहे, तुमच्या घरापेक्षा उत्तम आहे, अशातून आपल्याला हे बेडची उपलब्धता करावी लागेल. कारण हे खरंच आहे की जरी ह्यांनी आता जे व्हेंटिलेटर 50,000 खरेदी केले आणि मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झाली, सगळ्यात जास्त महाराष्ट्राने दिल्लीला आले, पुण्यात आले, तरी सुद्धा ते ऑपरेट करणारी माणसं हा मोठा मुद्दा राहणारच ना.
गावामध्ये येणार आहेत मुलांना, तर ती मुलं झोन मधली असतील का बाहेरची असतील? झोन मधली कंटेनमेंट झोन मधली असतील का बाहेरची असतील? नाही, कल्पना अशी होती की जून एंडला हे सगळं संकट संपेल आणि पुढे 2-3 महिने आर्थिक अडचण राहील आणि त्यामुळे त्यावेळेला झोन नावाचा विषय लक्षात नाही आला. आता चिंता आहे की त्या झोनमधला मुलगा बाहेर कसा पडणार नोकरीला. त्याला तो जो दुकानदार आहे की जो म्हणाला की नाही 2 जणांना पाठवा, काम नाही पण मी काहीतरी त्याला काम देईन, तो पण घाबरणार त्या झोनमधला आहे. तर असं म्हणून मग आम्ही 1 तारखेपासून सारखं ते पोस्टपोन करतोय. कोल्हापूरला कम्पॅरेटिव्हली हा प्रॉब्लेम नसल्यामुळे तिथे जॉईन झाले. हां, एक फक्त तुम्ही उपक्रम चांगला करताय, पण त्याच्यात काय आहे की जो होम क्वारंटाईन असतो त्याच्याबरोबर त्याचा एक जो रिलेटिव्ह असेल, केअरटेकर ज्याला म्हणू आपण घरातला, त्याचा नंबर द्यावा लागतो. तर याच्यासाठी काय ते त्यांनी त्या जैन संघटनेला असे काही हे करून दिले का, शिथिल केली का 8 वगैरे असं? नाहीतर एखाद्याला प्रॉब्लेम झाला चुकून, ठीक आहे अगोदर सिम्पटम्स नाही आहेत नंतर त्रास झाला, तर त्याची जबाबदारी ऑलमोस्ट मोनाची राहील, कारण प्रतिज्ञा महानगरपालिकेची राहील. तेच प्रतिज्ञापत्र घ्यावं लागतं. घेणार. आम्ही काय करणार, पहिलं तर महानगरपालिकेने पत्र द्यायला लागेल की हा सिम्टमॅटिक आहे पण ऐकत नाही आहे, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये काय आम्ही बेड देणार नाही, तुम्ही करा, पत्र द्यायला लागेल. दुसरं, त्याने आपल्याला तुम्ही म्हणता तसं एक पत्र द्यायला लागेल की बा मी माझ्या रिस्कवर राहतो. तिसरं, महानगरपालिका आम्ही असं म्हटलं की बा ह्यांना जेवणखंड देण्याव्यतिरिक्त जबाबदारी आमची नाही, रोज तुमचं एक राऊंड व्हायलाच पाहिजे. जास्तीत जास्त काय करा तर आम्ही तुम्हाला 4 डॉक्टर अवेलेबल करून देतो, पण ते तुमच्या वतीने आले असं असं झालं पाहिजे. असं वेगवेगळं, कारण त्यांच्याकडे आता डॉक्टर राऊंडला जाणं आहे. मी सह्याद्रीशी पण बोललो आहे, ते मला संध्याकाळी पण सांगतायत काय करता येईल. पण त्यांनाही मोठा प्रॉब्लेम झाला की त्यांचंही सगळं हॉस्पिटल पॅक झालं आहे. पण माझ्या रिलेशनच्या आधारे म्हटल्यानंतर ते म्हणाले की ठीक आहे, रोज एक डॉक्टर. त्यात पुन्हा कसं झालं आहे की मेडिकल प्रोफेशनमध्ये त्यांनी आता सुरू काय केलं आहे, तुम्ही रोहित चौकशी करा, एकदा आज ड्युटी केली की त्याला 4 दिवस क्वारंटाईन करतात. आता त्यांच्याकडे प्रॉब्लेम असा झाला की तो 5व्या दिवशीच पुन्हा येतो आणि 5व्या दिवशी त्याचे टेस्ट करतात, निगेटिव्ह झाला तो 5व्या दिवशी ड्युटीवर जॉईन होतो. असा एक मोठा सिरियस विषय. म्हणजे मी पुण्याची भलामण करायला बसलो नाही, पण यातला प्रॉब्लेमही हा मॅनपॉवरचा मोठा झाला. नाहीतर मुन्ना भाई MBBS यायचा चेक करायला असं. नाही बाबा, नाही तर मी तर असली मी रात्री शांत झोपणारा माणूस आहे, मी असलं काही हँडल नाही करणार. मराठा आरक्षणाकडे जाऊया. प्रायव्हेट हॉस्पिटल हॉस्पिटल्सकडनं पेशंट रिजेक्ट होतात अशी कंप्लेंट येते की कोविड असेल नॉन कोविड असेल दोन्ही. म्हणजे यांनी मगाशी जे विचारलं, पेशंटना बेड मिळत नाही, क्रिटिकल आहे, खूप लोकांच्या या सगळ्यामध्ये डेथही झाल्या. तर या सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटल आणि 18 हॉस्पिटलची यादी महापालिकेने काढली होती, त्यातले फक्त 4च ऑन बोर्ड आलेत. त्यांच्या वेगळ्या रिक्वायरमेंट्स आहेत, फंड्स आणि अशा सगळ्या गोष्टी घेऊन महापालिकेकडनं पैसेही मिळत आहेत अशी तक्रार आहे. मग हे सगळं मॅनेज कसं होणार? आज पुन्हा त्यांनी आमचा जो आमदार खासदारांचा ग्रुप केला आहे त्याच्यामध्ये टाकलं ती यादी वगैरे सगळं वगैरे. माझ्या कल्पनेत आहे की 1-2 दिवसानंतर त्या ग्रुपवर समाधानी काही होत नाही, त्यामुळे एक बैठक त्यांना मागावी. आणि तुम्ही वारंवार जे म्हणताय की बा आमची जी काय शहरी गरीब नावाची योजना आहे बरोबर, तर त्याच्यामध्ये आम्ही यांचं बिल पे करणार आहोत. तर जास्तीत जास्त सामाजिक संघटना म्हणून एक प्रस्ताव माझ्या डोक्यात चालू आहे. मी त्याचं अर्थकारण कॅल्क्युलेट करतो आहे, कारण शेवटी हे पैसे तुमच्यासारख्यांकडे मागूनच चालवायला लागेल. तर मी असं एक त्याचं प्रपोजल तयार करतो की बा ज्याला एक्सेस मनी लागेल तोही त्याने पे नाही करायचा, तो आपल्याला कुठून तरी NGOतून टाकता येईल का. तर मी स्वतः प्रशासनावर बसणार आहे की बा काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही जर सगळ्या हॉस्पिटलमध्ये बेड बुक केले, त्याचं पर बेड रेट ठरला आहे, तर मग हॉस्पिटल रिजेक्ट का करतात हे विचारायला लागेल. आता हे सगळं हॉटेलचं जे केलंय ना, ते चांगली कल्पना म्हणून पुढे येऊ शकेल. मला एक म्हणजे याच्यातलं असं एक वाटतंय की आणखी काय हॉटेल जर ताब्यात घेतली ना, ते श्रीमंत लोक बेड खाली करू शकतील, कारण आता ती खूपच अडवत आहेत. माझ्याकडे पैसे आहे म्हणून मी देतोय तिथं, आणि त्यामुळे आता बेड मिळत नाहीये हॉस्पिटलमध्ये. मी आता काही म्हणणं बरोबर नाही, पण मी 3 महिन्यापूर्वी महानगरपालिकेच्या आयुक्तांना अगदी हाच प्रस्ताव मांडला होता. त्यावेळेला आपली पेशंटची संख्या ही मला आठवतं त्याप्रमाणे ज्या दिवशी मी गेलो महानगरपालिकेत त्यावेळेला 400 होती. तर मी त्यांना असं म्हटलं की बा ज्या ज्या झोपडपट्ट्यांमध्ये हे आता सापडायला सुरुवात झाली, तिथला अबाव 60 लक्षणं नसताना तुम्ही वृद्धाश्रम नावाने उचला आणि 10,000 लोकांची व्यवस्था करा. मी तुम्हाला 10,000 गाद्या, 10,000 बेडशीट, 10,000 ब्लँकेट, 10,000 औषध द्यायला तयार आहे. शाळा घ्या, कॉलेज घ्या, मंगल कार्यालय घ्या, बंद लॉज घ्या आणि त्यांना हात जोडून विनंती करा की बाबा 60 नंतर लई भीती असते, त्यामुळे मला काय झालं नाही म्हणून होऊ नये म्हणून चला.
आणि एकदा तुम्ही बऱ्या व्यवस्था दिल्यात तर हे लोक जातील. 10,000 ने 5,000 गेले असतील. तर खूप नंतर जी ते त्या 8x10च्या घरामध्ये राहून जी लागण झाली ती थोडी वाचली असती. तेव्हा अजूनही महानगरपालिकेने NGOजला आवाहन करावं. चालवायला देण्याचा फायदा काय राहील की मग ती NGO व्यवस्थित, आता तुम्ही दगडूशेठ गणपतीने एखादं घेतलं तर ते सगळे ते कार्यकर्ते व्यवस्थित 8-8 तास ड्युटी लावणं करणार. हे जर म्हणाले आम्हाला पैसे द्या आणि आम्ही हॉटेल बुक करतो तर पुन्हा केऑसच होईल असं माझं मत आहे. तर ह्यानी कोणाला पैसे देऊ नये पर पेशंट, आणि ह्यानी कोणाकडून पैसे घेऊ नये. ह्यानी NGOजना अशा परवानग्या द्याव्या. परवानग्याशिवाय काही करू नये. प्रशासनाचं आता असं म्हणणं आहे की साधारणपणे जुलै अखेरपर्यंत पुण्यातला आकडा म्हणजे एकूण रुग्णांचा पॉझिटिव्हचा आकडा 40,000वरती जाईल आणि ऍक्टिव्ह रुग्ण निम्मे साधारणपणे 20,000 असतील. आणि जर परिस्थिती खरोखर अशी निर्माण झाली तर पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते की काय? काय म्हणजे खरोखर आतापर्यंतच्या लॉकडाऊनचा परिणाम किंवा उपयोगिता आणि यापुढच्या काळामध्ये तशी शक्यता आहे? मुळात लॉकडाऊनची कल्पना मोदींची जर आपण समजून घेतली त्याच्यामध्ये संसर्ग टाळण्याच्या बरोबरीने मोदींनी लॉकडाऊनच्या काळामध्ये सुविधा उभा करण्यावर भर दिला की आपल्याकडे काहीच नव्हतं. PPE नव्हतं आणि N95 नव्हतं आणि ऑक्सिजन सिलेंडर नव्हते, हॉस्पिटल नव्हती. 3 महिन्याच्या कालावधीमध्ये घरामध्ये लोकांना बंद करून या सगळ्या व्यवस्था मोदींनी उभ्या करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे या व्यवस्था पुरेशा उभ्या राहिल्या की नाही हा डिबेटचा विषय आहे. याच्यापेक्षा जास्त कालावधी लोकांना घरामध्ये लॉक करणं हे त्याचं उत्तर नाही. लोकांना काळजी घ्यायला कंपल्शन करणं, जर ते चाललंय मास्क नाही दंड करा, इट्स ओके, फंटास्टिक. थुंकी आता मला वाटतं केरळमध्ये काय कुठेतरी त्यांनी म्हटलं की थुंकला तर डायरेक्ट जेलमध्येच पाठवायचं. हे बरोबर आहे. पण आता आर्थिकदृष्ट्याच नाही, आर्थिकदृष्ट्या तर आहेच, पण सरकार देईल बाबा नोव्हेंबर एंडपर्यंत तांदूळ देणार आहे, पुन्हा पुढच्या नोव्हेंबर एंडपर्यंत देईल. किंवा बंगालने घोषित केलं किंवा आम्ही वर्षभर देणार आहोत. पण असं लॉकिंग माणसाला आता नाही झेपणार. आणि त्यामुळे काळजी घेऊनच त्याने वागलं पाहिजे. त्याने मास्क लावला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे, हँडवॉश वापरलं पाहिजे. मी तुम्हाला त्याच्यात दिलं आहे की आता काल परवाकडे आम्ही झोपडपट्ट्यांच्या बाहेर एक खूप सुंदर युनिट बसवायला सुरुवात केली. काल पहिलं बसलं, कारण आता ह्या सॅनिटायझरवरही ऑब्जेक्शन यायला लागली, कारण त्याच्यामध्ये स्पिरिटच असतं. त्याने आयुष्यभर कधी दारू प्यायले नाही, ते रोज पित आहेत असं झालेलं आहे. तर म्हणून मग त्याला म्हणू आपण साबणाचा फेस पॅन्डल लावला की एका नळातून बाहेर पडेल आणि पाणी पॅन्डल लावला की दुसऱ्या, आणि त्याने त्या साबणाच्या फेसाने हात धुवूनच घरात जायचं असं पहिलं युनिट काल आम्ही बसवलं. ही शहरात आम्ही जशी पहिलं आम्ही सॅनिटायझर पॅन्डलनी हातावर घ्यायचं अशी 500 बसवली कोथरूडमध्ये, आणि शहरात जवळजवळ 2,000. ही पण मल्टिपल करू. तर अशा काळजी घेऊन आपापले जीवन व्यवहार ह्याला काही पर्याय मला दिसत नाही. तरी दादा आपण मग त्यांच्यासाठी अशा सुविधा करत बसलो हॉटेल हे, तर अजून ते निष्काळजी व्हायची भीती नाही का वाटत? कोण बरेचसे आता हे निष्काळजीपणामुळेच वाढतं हे तर आपणच सांगतो. आता हे तर आहे. त्यासाठी आता आपण हॉटेलमध्ये म्हणजे नेमकं काय आहे? घरामध्ये मुलगा नीट वागत नसला तरी आईला जेवायला घालूच लागतं. ती धपाटा मारते असे असतं, पण शेवटी ताट पुढे करतेच त्याला काय. हे म्हणजे काल तर मला एकाने फारच गमतीदार म्हणाला. तो म्हणाला दादा तुम्ही हे करताय तुमच्या लाईन्सवरच तो म्हणाला, पण यातले काही जण 5 दिवसानंतर जाणारच नाही, त्याचं काय करायचं. म्हटलं त्याचं नंतर बघू, आता सुरू करू पहिला. मराठा आरक्षणाची आज केस सुप्रीम कोर्टामध्ये चालली. आपल्यापर्यंत वृत्त आलं असेल की सुप्रीम कोर्टाने हे मान्य केले की अशा प्रकारे इतकी मोठी केस ही व्हिडिओ कॉन्फरन्सवर चालवता येणार नाही, आणि जेव्हा केव्हा फिजिकल कोर्ट सुरू होईल त्याच वेळेला आपण ही केस चालवू. मग मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी हा आग्रह धरला की मग किमान स्टे द्या. आणि स्टे म्हणजे त्यातल्या प्रामुख्याने गेल्या वर्षी PGला जे ॲडमिशन मिळालं मेडिकलच्या त्याच्यावरचा तो बॅटर चालला आहे स्टेचा, तो स्टे द्या. तर त्यावर त्यांनी आता 15 तारीख दिलेली आहे. मला 2-3 गोष्टी आपल्यासमोर मांडायच्या आहेत. 14 साली काँग्रेस राष्ट्रवादीचं गव्हर्नमेंट होतं, त्यांनी मराठा आरक्षण देताना नारायण राणेंची कमिटी अपॉइंट केली, दिलं, 6 महिने टिकलं, शेवटी हायकोर्टाने स्टे केलं. हे म्हणून की घटनेमध्ये जो मागास आयोग डिझाईन केला आहे त्या मागास आयोगाने जर एखादी जात मागास आहे म्हटली तरच ती व्हॅलिड मानली जाईल. मग आपल्या गव्हर्नमेंटने, भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या गव्हर्नमेंटने मागास आयोगाची निर्मिती केली, मागास आयोगाला खूप साधनं उपलब्ध करून दिली, आणि मागास आयोगाने मराठा समाज मागास घोषित केल्यानंतर आपण कायदा केला.
तोही 3-4 महिने रोज रोज हेअरिंग चालायचं आणि हायकोर्टाने मान्य केलं किंवा कारण सगळ्यात मोठी म्हणजे मी तुमच्या पुढे खूप मोठी महत्त्वाची गोष्ट मांडतोय की मागास आयोगाने एखाद्या जातीला मागास म्हटल्यानंतर त्याच्यावर डिबेट होऊ शकत नाही. तेव्हा आता हे क्लिअर झालं की मराठा समाज मागास झाला. डिबेट कुठलं चाललं मुंबई हायकोर्टामध्ये की ठीक आहे मागास कळलं आता अबॉव 50 कसं काय द्यायचं. त्यावरही आपल्या सरकारच्या वकिलांनी मांडणी केली की बा सुप्रीम कोर्टाने एका डिसिजनमध्ये 50%च्या वर जायचं नाही असं म्हणताना असाधारण एक्स्ट्रा ऑर्डिनरी असा शब्द आहे त्याचा इंग्लिशमध्ये, एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशनमध्ये 50 क्रॉस करता येईल असं म्हटलं आहे. 38% समाज ज्यावेळेला मागास झाला त्यावेळेला एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन निर्माण झाली, त्यामुळे मला 50% अभाव एक्सिड करायला परवानगी दिली आणि ते हायकोर्टाने मान्य केली. हायकोर्टाने मान्य केली आणि त्याच्यावर आता सुप्रीम कोर्टात डिबेट चालेल. तर मला असं वाटतं की पहिला भाग तर ह्या विषयातला झालाच आहे की मराठा समाज मागास आहे. आता 50% अभाव तमिळनाडू जवळजवळ 40 वर्ष केस पडून आहे, त्याला स्टे नाही, त्याच्यामुळे रिझर्वेशन चालू आहे. असा तो एक विषय झाला. पण 2-3 गोष्टी ज्या भाजप शिवसेना गव्हर्नमेंटने केल्या की रिझर्वेशन मिळेपर्यंत, एक तर सारथी, मी त्याचंही 2 मिनिटं डिटेल सांगणार आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज आणि 50% फी सरकार भरणार. तर त्यातला पहिला 50% वाला विषय घेऊ. आपण अशी थिअरी मांडली जी आता आपण धनगरांच्या बाबतीत मांडली की जोपर्यंत रिझर्वेशन नाही तोपर्यंत जे ओबीसीला ते मराठ्यांना. मग ओबीसीला काय तर 605 कोर्सेसची फी निम्मी सरकार भरते. मग 605 कोर्सेसची 8 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या सगळ्यांची सरकार भरेल. ती दोन्ही वर्ष आपण 674 कोटी भरली. ती तोपर्यंत मराठा समाज मागास झालेला नसल्यामुळे ओबीसीत गेलं नाही म्हणून ती हायर एज्युकेशन मधून भरली. हे वर्ष महत्वाचं आहे कारण आता मराठा समाज एससी बीसी म्हणजे ओबीसी झाला. हे कोण भरणार आहे, ओबीसी डिपार्टमेंट भरणार आहे का हायर एज्युकेशन भरणार आहे, याची अजून क्लॅरिटी नाही. बूट झाकलेली आहे, शाळा कॉलेजेस बंद आहेत. ती जेव्हा शाळा कॉलेज ओपन होतील तेव्हा ठरणार आहे की निम्मी फी भरणार आहे की नाही सरकार, नाही भरणार आहे. तर हा मुद्दा आज मला उपस्थित करायचा आहे की सरकारला ह्यांना ओबीसीच्या फंड्समधून देणं शक्य नसेल, कारण ओबीसीच्या सवलतींना हात लावा असं कोणाचंच म्हणणं नाही. तर ओबीसीच्या फंड्समध्ये वाढ करा किंवा एससीबीसीला वेगळा करा. पण 605 कोर्सेस ज्याला ओबीसीला निम्मी फी असते, मेडिकल इंजिनिअरिंग सहित, आम्ही म्हणजे मी माझी स्तुती करायला बसतो नाही, पण आम्ही डीम युनिव्हर्सिटीची सुद्धा 32 लाख फी असते, ती निम्मी भरली 16 लाख रुपये. आणि म्हणून मला असं वाटतं की कॉलेजेस सुरू झाल्यानंतर हा ऐरणीवर येणारा विषय आहे की निम्मी फी याची हायर एज्युकेशन डिपार्टमेंट भरणार आहे का ओबीसी भरणार आहे. दुसरा मुद्दा सारथी, पुण्यातच त्याचं ऑफिस असल्यामुळे आपल्याला माहिती आहे किंवा जोपर्यंत रिझर्वेशन मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजातल्या एमपीएससी यूपीएससी करणाऱ्या मुलांना दिल्लीला पाठवावं, राहण्याची व्यवस्था करावी, जेवणाची व्यवस्था करावी, फीची व्यवस्था करावी, अशी ती स्कॉलरशिप स्कीम होती. आणि मराठा समाजातल्या मुलांना विदेशात जायचं आहे तर फेलोशिप, त्यांना जाण्याचं तिकीट देणं, राहण्याची व्यवस्था करणं, फेलोशिप. आणि मराठा समाजाला सरकारी योजना समजावून सांगण्यासाठी एक सारथी दूत नावाची 400 जणांची रिक्रुटमेंट झाली. या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याची एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करून त्याला स्वायत्तता दिली. हे 100 कोटी तुम्हाला दिले, तुमचं तुम्ही खर्च करा, रोज मंत्रालयात फाईल घेऊन येऊ नका. आता ही स्वायत्तता पहिली नवीन सरकार रद्द केली, कारण त्यांनी ठरवलेलं आहे की डोळ्याला पट्टी बांधायची आणि जे जे काय आधीच्या सरकारने केलं पहिली स्थगिती देऊन टाकायची. तशी त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली, स्थगिती दिली. परिणामी आता ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी न राहता प्रत्येक फाईल आता मंत्रालयात ती फिरत राहणार आणि मंत्रालयातल्या फाईलचा प्रवास या विषयावर तुम्ही कोणती पीएचडी करायला हरकत नाही. तर पहिला मुद्दा तो झाला. दुसरा मुद्दा त्यामुळे निर्णयच होत नाही. दिल्लीमध्ये एमपीएससी यूपीएससीला गेलेली पोरं तिथे उपाशी मारायला लागली, ती परत आली. विदेशात गेलेले अडकून पडले, त्यांची फेलोशिप बंद झाली. तर आपलं म्हणणं असं आहे की मराठा आरक्षण, सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ हे सगळं राजकारणाच्या वर असायला पाहिजे. बरं, इथे संभाजीराजेंनी उपोषण केलं, तुम्ही एकनाथ शिंदेना पाठवलं, एकनाथ शिंदेने प्रॉमिस केलं की सारथीची स्वायत्तता राहणार, मग ती कुठे स्वायत्तता गेली. आणि त्यामुळे काल परवाकडे विजय वडेट्टीवाराने जे थोडा आक्रस्तेपणा केलेला आहे, 2 गोष्टी त्यांनी म्हणण्याचा प्रयत्न केला की हे आंदोलन करणारे आहेत ना हे सगळे बीजेपीवाले. चांगलं आहे, त्यांनी आयुष्यभर बीजेपीशी आणि संघाशी पंगा घेतला असे त्यातले जे अनेक जण जे आहेत ते आमचे कार्यकर्ते जाणार आहे. असं नाही आहे बाबा. समाजामध्ये जो अनरेस्ट आहे त्याला ते लीड करतायत, हा एक भाग. आणि त्यांनी काल म्हटलं की माझ्यावर आरोप होणार असतील, मी ओबीसी आहे म्हणून अन्याय करतो, तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. राजीनामा देणं हे बीजेपीचे कार्यकर्ते म्हणणं ह्याने काही होणार नाही.
तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या रचनात्मक मुद्द्याशी या की ती सारखी चालू ठेवायला पाहिजे. तर पुन्हा एकदा मराठा समाजातली मुलं दिल्लीमध्ये MPSC UPSCला जातील, विदेशामध्ये PG करायला जातील, MS करायला जातील. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये आपण असा प्रस्ताव म्हणला किंवा नोकऱ्या समजा रिझर्वेशन मिळालं 16% मिळालं, जे आता हायकोर्टाने 13 केलं, तरी सुद्धा दरवर्षी 1 लाख जॉब क्रिएट होतात महाराष्ट्र शासनामध्ये. मग दरवर्षी किती लोकांना जॉब मिळणार? तर 16,000 लोकांना. त्यामुळे त्यांनी व्यवसायाकडे गेलं पाहिजे म्हणून अण्णासाहेब पाटीलमधून त्यांना 10 लाखाचं बँकेतून कर्ज घ्यायचं आणि 5 वर्षाचं 3,20,000 व्याज सरकारने भरायचं. ते सॉफ्टवेअर डेव्हलप झालं की त्याने हप्ता भरायचा की त्याचं व्याज पोर्शन त्याच्या अकाउंटला उलटा येणार. आता माझ्या माहितीप्रमाणे 16,000पेक्षा जास्त तरुणांनी त्याच्यामध्ये लोन घेतलेलं आहे. त्यात अजून काही सरकारने काही गडबड केलेली नाही, परंतु ती योजना सुद्धा सघन करण्याची आवश्यकता आहे आणि अधिकाधिक मराठा समाजातल्या तरुणांना 10 लाखाचं लोन इंटरेस्ट फ्री हे करायला लागेल. अशा प्रमुखेने मराठा आरक्षणाचा इतिहास मी आपल्याला सांगितला की तो मागास आयोगाने मराठ्यांना मागास म्हटल्यामुळे आता तो डिबेटेबलच विषय असू शकत नाही, पण 50% एक्सीड हा डिबेटेबल असू शकतो. त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने मांडणी केली पाहिजे, जी हायकोर्टात केली गेली आधीच्या गव्हर्नमेंटने, की बाबा ही एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन निर्माण झाली, जी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातच म्हटलेलं आहे. या सगळ्या 38% लोकांना मागास तर म्हणायचं, मग 50% कसं बसवता येईल? अशी ती स्ट्रॉंग केस सुप्रीम कोर्टात लढवावी शासनाने. ती लढवत नाही असं माझं म्हणणं आहे, लढवावी. आणि याच्यामध्ये जर समजा याच्यात बेसिक अभ्यास करणाऱ्या विरोधी पक्षातल्या काही जणांना इन्व्हॉल्व करणार असाल, आवश्यकता वाटत असेल तर, कारण तुम्ही काही करा विरोधकांची मदत घ्यायला गेली की तुम्हाला पहिला तुमचा इगो वाढवा येतो की आपण फेल्युअर आहोत असं मेसेज तर जाणार नाही ना, तर तुमचं तुम्ही करा. पण समाजाच्या हितासाठी आम्ही याच्यामध्ये पुरेसा वेळ द्यायला तयार आहोत. कारण परवा असंच झालं, मी काय मुद्दा मांडला की देवेंद्र फडणवीसांचे रोज 2 तास जर उद्धवजीने मागितले असते तर खूप गोष्टी मार्गी लागल्या असत्या. ते मंत्रालयात येऊन बसले, मी वर्णन नाही केलं व्यवस्थित, मी असं वेग मांडत नाही. ते मंत्रालयात येऊन बसले असते, दिल्लीला फोन केला असतं, ह्या हॉस्पिटलमध्ये गेले असतात. मग आमच्या अनेक राष्ट्रवादीचे नेते ज्यांना आता राज्यपालाच्या कोट्यातून जाण्याची स्वप्न पडत आहेत आणि त्यामुळे अजित पवार शरद पवारांकडे प्लसमध्ये जायचं आहे, त्यांनी पत्रकं काढली की दादा असं म्हणाले की 2 दिवसात देवेंद्रजींनी कोरोना संपवला. येडा आहे की मी 2 दिवसात संपवलं? मी म्हटलं की रोज 2 तास जरी देवेंद्रजींचे मागितले असते, त्यांनी आनंदाने दिले असते, तर कोरोना कंट्रोल करण्यामध्ये खूप मदत झाली असती. उद्धव ठाकरे कोणाचाच सहभाग घ्यायला तयार नाहीत असं ते वाक्य होतं. तसं आताही माझं वाक्य असं आहे की खूप ताकदीने महाराष्ट्र शासन ही केस चालवत असेल तर ती त्यांनी चालवली पाहिजे. कारण एकदा का सुप्रीम कोर्टामध्ये याला स्टे मिळाला तर कुठलंही गव्हर्नमेंट, कारण सुप्रीम कोर्टाला स्टे काढायला जातो 20 वर्ष, कुठलंही गव्हर्नमेंट हे रिझर्वेशन नंतर देऊ शकणार नाही. आणि त्यामुळे स्टे न मिळू देणं, निकाल उशिरा लागू दे, स्टे न मिळू देणं हेच त्याच्यातलं कौशल्य आहे. मला खात्री अशी आहे की हायकोर्टाने निर्णय घेतल्यामुळे याच्यामध्ये सुप्रीम कोर्टसुद्धा ह्या सगळ्या मराठा समाजातल्या मागासलेपणाचा विचार करेल. पण कोर्ट आहे, त्याला आपण काहीच म्हणू शकत नाही. संपलं. आता तुमचे काही प्रश्न असतील विचारा. सम्राटला बोलू. हा, एक दोन तीन प्रश्न झाले की बोलू नका. तुमचा अनुभव काय आहे की सुप्रीम कोर्टानं ओबीसीला मेडिकल या आरक्षणावरती सुनावणी होणार आहे आणि सोमवारपासून मराठा आरक्षणावरती सुनावणी होणार. तुमचा अंदाज काय सांगतो की सर्वोच्च न्यायालयामध्ये हे जे मराठा आरक्षण आहे टिकेल की नाही? टिकेल की नाही? कसं आहे की न्यायालयात एखादा विषय जर सुरू असतो त्यावर टिप्पणी करणं बरोबर नाही, त्याच्यावर अपेक्षा करणंच बरोबर राहील. तर ती अपेक्षा मी अशी करतो की हायकोर्टाने याच्यावर 3-4 महिने सलग सुनावण्या घेऊन निर्णय दिल्यामुळे अपिलामध्ये गेल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन करायचं असतं. ते व्हेरिफिकेशन करून सुप्रीम कोर्ट मराठा समाजाला न्याय देईल असं माझं मत आहे. दादा, जे मराठा क्रांती मोर्चाने विजय वडेट्टीवारांसंदर्भात नाराजी व्यक्त केली, तर त्यावेळी त्यांनी असंही म्हणलं की याच्या पुढची चर्चा आता फक्त मुख्यमंत्र्यांसोबत होती. हा जो अविश्वास आहे हा कशामुळे आहे आणि ह्या विषयाचं नेमकं परिपाक काय? कसं आहे, तर सारथीच्या वेळेला त्यांनी एकनाथ शिंदेना पाठवलं. एकनाथ शिंदेने कोणाला? शाहू महाराजांच्या वंशजाला प्रॉमिस केलं की स्वायत्तता राहणार. राहिली का? नाही राहिली. मग मराठा समाजामध्ये किंवा आधीच्या सरकारच्या काळामध्ये कॅबिनेटच्या व्हेरी नेक्स्ट मिनिट एक मराठा आरक्षणासंबंधीची एक समिती झाली होती, त्याची बैठक व्हायची.
त्यात आंदोलक नसायचे. पण त्याच्या व्हेरी नेक्स्ट मिनिट सगळ्यांना चहा नाश्ता देऊन ब्रिफिंग व्हायचं. त्यांचं म्हणणं असं की 6 महिन्यात तुमचं काय चाललं आम्हाला ब्रिफिंगच नाही. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की समजा तुमच्या हातातच नसेल हे निर्णय घेणं, मुख्यमंत्र्यांच्या हातात असेल तर आम्हाला मुख्यमंत्र्यांशी बोलायचं. दादा, घरात बसून राज्य चालवणारे मुख्यमंत्री अशी उद्धव ठाकरेंवर टीका सुरू झाली, आपल्या भाषणात आली आता. नक्की काय आहे ते? म्हणजे राणेंनी तर स्पष्ट उल्लेख केला की बाबा नाही, पण यावर मी उत्तर देण्याचं काही आवश्यकता नाही. तुमच्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर आहे ना. तर जरा तुम्ही सत्तेत होते, जरा इलिबरेट केलं तर आम्हाला कळेल ना, म्हणजे घरात बसून आणि बाहेर बसून कसं चालवलं जातं. नाही नाही, हे क्लिअर आहे ना की ते फडणवीस तिथे रोज उठून मालेगाव आणि नाशिक, आज बहुतेक मालेगावला आहेत, फिरत आहेत. मग त्यांना काही कोरोनाच्या संसर्गाची भीती नाही. शेवटी राजा जो असतो त्याने प्रजेसाठी वाटेल ते करण्याचे जे शिवाजी महाराजांनी केलं. आणि छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज हे जर आमचे एका अर्थाने आदर्श असतील तर असं घरात बसून कसं चालेल. शेवटी मला एक सांगा की तुम्ही आता पुणे महानगरपालिकेसंबंधी अनेक प्रश्न विचारले, तिथे जाऊनच बसवलं. तुम्ही तुम्हाला म्हटलं ना आम्ही 2 दिवसांनी त्यांची आढावा बैठक घेऊ. आम्ही त्यांना VC वर घेतलं आणि ते काय ग्रुप फॉर्म केलाय, ते काय ग्रुप फॉर्म कर, चांगलं आहे ग्रुप फॉर्म करा. पण जाऊन बसायला लागेल शेखर गायकवाडच्या समोर आणि तुम्ही तो मुद्दा काढला तो काढायला लागेल की हे अनावश्यक बेड कन्झ्युम करतं जाणार हे ना घालणार, तुम्ही काय करणार. तसं उद्धवजी पंढरपूरला बाहेर पडले. मध्ये एकदा बांद्रा आणि गोरेगावचं टेम्पररी उभं केलेलं सेंटर बघायला गेले. या व्यतिरिक्त ते कोणालाही बाहेर पडत नाहीत हे वेळ चालेल, पण ते मातोश्री ते कोणाला बैठकीला अवेलेबल नाही आहेत ना. असं कसं सरकार चालेल. शेवटी प्रशासन जे आहे ते जोपर्यंत तुमचा धाक नाही तोपर्यंत चालत नाही. तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगतो, जरा अर्धा मिनटं द्या मला. एक एक प्रचंड मोठी शेती असणारा एक शेतकरी होता. तर एवढ्या मोठ्या शेतावर नजर कशी ठेवायची, म्हणून मग त्याने काय केलं की तो 8-10 दिवस रोज यायचा. मग त्याने एक पॅटर्न केला की गाडी आली मग तो त्याच्या अशा बांबूच्या मचानावर बांधलेल्या केबिनमध्ये जायचा, खुर्चीवर कोट टाकायचा, खुर्चीला काठी लावायचा आणि मग फिरायचा. 8-10 दिवसानंतर त्याने येणं बंद केलं, पण खुर्चीला कोट असायचा आणि काठी असायची. मजुरांना असं वाटायचं की कुठेतरी फिरतोय. ही मानवी वृत्ती आहे की त्याला सारखं वाटायला लागतं की कोणतरी बघतंय. तर ते जर नसेल तर काय अंधेर नगरी चौपट राजा. 80 वर्षाचे पवार फिरतात आणि मुख्यमंत्री फिरत नाही, आता त्यांना कोणाला सूचना करतात. हां, तो एक मुद्दा माझा आहे की जो मला आज मांडायचा आहे की पवार साहेब बहुधा 2004ला वगैरे प्रणव मुखर्जींना ज्यावेळेला राष्ट्रपती करायचं होतं त्यावेळेला शिवसेनेची मतं मागायला सोनिया गांधींनी म्हटल्यामुळे जे गेले मातोश्रीवर, त्यानंतर डायरेक्ट गेल्या 6 महिन्यात मोजायलाच पाहिजे पण ह्या आठवड्यात तर 2-3 वेळा गेले. हे काय बरोबर नाही. ह्या वयात त्यांना रिस्पेक्ट म्हणून त्यांना भेटायला जायला पाहिजे. पूर्वी विरोधक म्हणून विरोधक कमीच जातात, सत्तेत असलेली माणसं सारखी जातात. आता तुम्ही गेला नसाल एवढ्यात मातोश्रीवर. कुठे मातोश्रीवर परवानगीच नाही ना. अरे परवानगी नाही बाबा, आत्ता परवानगी काढून ते उद्या जातो. चला दादा, आमचे नगरसेवक ते सम्राट थोरात. सम्राट थोरात यांनी वाढदिवसाला खर्च न करता बापट साहेबांनी एक ट्रस्ट केलेला आहे, त्या ट्रस्टला ते पैसे देतोय. याच्याच करताय कोरोनाच्या हा आपण तुमचं ते चालू आहे सगळं. येस दादा एक शेवटचा प्रश्न. हो बीडकर व्यासपीठावर म्हणून विचारतं, हो. पुणेकरांना का डावललं प्रदेश कार्यकारिणी? बिडकरांना प्रदेश कार्यक्रम डावरले कुठे. बिडकरांना आम्ही पुण्याचं प्रदेशातून प्रभारी म्हणून पत्र दिलेलं आहे, त्यामुळे काय त्यांना डावलं बिवलं काही नाही. बीडकरांना नाही, पुणेकरांना डावललं असं आमचं म्हणणं. नाही काय हं? मेधाताई आहे, मी आहे, माधुरीताई आहे, खूपच आहे. बाबा आहे, बाबा आत्ता मिश्रा बाबाचा आहे. फोन आला आभार मानण्याचे मला. दिलीप कांबळे आहे. गणेश आहे, दिलीप कांबळे आहे. टिळेकरांना आघाडीचा अध्यक्ष केलं. हा अरे टिळेकर ओबीसी आघाडीचे आहेत. प्रदेशाध्यक्ष केले ओबीसी आघाडीचा. आणि दादा स्वतःच आहेत. दादांना बाहेर दादांनी त्या यादीत स्वतःचं नाव कोल्हापूर असं वळून विचारायचं होतं तुला.
ऍड्रेस मुळे झालं असेल ते. संजय राऊतांच्या आग्रह अजून वाचताय की नाही किंवा आणि आता पुढे काहीतरी मुलाखत पण यायची म्हणे शरद पवारांची त्यांनी घेतली की नाही, संजय राऊतांचा उल्लेख केल्यामुळे मला एक टिप्पणी करायची आहे किंवा असं असतं की दोन मित्र चाललेले असतात, रात्रीचा अंधार पडलेला असतो, तर सारखा एकमेकाला ते विश्वास देतात. भूतभीत काही नाही आहे, भूतभीत काही नाही आहे. मग तो जगदीश सांगतो पाटलाला, पाटील सांगतो मुळकाला. तर तसं चाललंय. तर कोणी म्हटलं की तुमचं सरकार पडणार आहे म्हणून? तुम्ही का सारखं सारखं म्हणतायत? बाळासाहेब थोरात नगरला म्हणतायत, राऊत मुंबईला म्हणतायत, अग्रलेखात म्हणतायत, बिलकुल पडणार नाही. पडणार कोण म्हटलं? पोलीस आयुक्तांच्या अधिकारात जादा आणायला सुरुवात केली म्हणजे काय आलं? मुंबईच्या बदल्या आयुक्तांच्या बदल्या त्या रुटीन हो, असे खूपच विषय आहेत ना. लोकमतने सगळं कोरोनातले परचेसचं सगळं काढलंच आहे. आणि आता हे संकट इतकं मोठं आहे, कारण उद्या भूकंपाचा धक्का बसला असता तर संकटाची कल्पना असते की सगळे म्हणून 2 महिने भिडलो ना की सगळं क्लीन होणार, मग घरं बांधू वगैरे. त्याचा अंदाजच येत नाही. अशा अंदाज न येणाऱ्या संकटामध्ये थोडं सहकार्य करावंच लागतं. ते करूया. आणि मग हे संकट कंट्रोलमध्ये कधी येईल? पुण्यात ज्योतिषी जरा जास्त आहेत तर कोणाला विचारा. त्यानंतर सुरूच मालिकाच. तुम्ही करोनाच्या संकट बद्दल बोलताय की सरकारच्या? आणि तुम्ही कोरोनाबद्दल म्हणालात ना? नाही, मी सरकारच्या. काय सरकारच्या? तुम्ही आता पुण्यातलं भविष्याच्या संदर्भात सांगितलं, भविष्य खूप करता, तर तुम्ही आता इथनं भविष्यवाणी काय कराल की सरकारच्या मी भविष्य करणार बाबा. स्थितीबद्दल? मी म्हटलं की कोरोना एकदा कंट्रोलमध्ये आला की सगळं त्यांचं काढूया असं म्हटलं. आता हे सरकार आत्मनिर्भर बनणार आहे का नाही? किमान पवार साहेबांना वारंवार मातोश्रीवर जायला लागू नये